आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी तिरंगा रॅली पार पडलेली आहे। या निमित्त या ठिकाणी ग्रामस्थांच्या मनामध्ये काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन झालं, या ठिकाणी तिरंगा रॅली करण्याचं कारण काय, किंवा या ठिकाणी तिरंगा रॅली करण्यामागे उद्दिष्ट काय या गावकऱ्यांचं आपण यांच्याकडून या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी तिरंगा रॅली झाली, शाळकरी मुलं असतील, ग्रामस्थ असतील, माजी सैनिक असतील, या ठिकाणी उपस्थित राहिले, कशा प्रकारे हा आनंद आणि काय उद्दिष्ट आहे तुमचं? आपल्या देशाचा तिरंगा हा झेंडा आहे, त्या देशाचा सर्वांना जाण असावी आणि त्याविषयी प्रेम वाटावं म्हणून आधीच आम्ही हा तिरंगा रॅली काढली आहे। आता 15 ऑगस्ट येणार आहे, त्याच्यासाठी आम्ही ही पूर्वतयारी आणि देशाप्रती प्रेम वाढावं म्हणून ही तिरंगा रॅली काढली आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं आहे। हर घर घर तिरंगा ही शासनाच्या तरतुदीमुळे तुमचं आहेत आणि घर घर तिरंगा फडकावा यासाठी नियोजन केलं आहे। काय तुमच्या मनामध्ये भावना आहेत आपल्या या तिरंगा रॅलीबद्दल? खरं तर आज या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आमच्यासाठी खरं तर योगदान झालं, हाच मोठा अभिमान आहे। कारण ह्या ऐतिहासिक सोहळा म्हणायला हरकत नाही। ज्या शूरवीरांनी, ज्या हुतात्म्यांनी या देशासाठी आहुती दिली त्यांना प्रथमतः मानाचा मुजरा, त्यानंतर अख्ख्या जगभरात सर्वात मोठी लोकशाही या भारतामध्ये नांदती आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही अधिक बळकट होत गेली आणि त्याचबरोबर आजच्या या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सर्व गावांगावांमध्ये, आमच्या गावामध्ये आज तिरंगा रॅली खरं तर अतिशय उत्साहात पार पडली। आत्ता सरपंच साहेबांनी सुद्धा सांगितलं की गेल्या 3 दिवसांपासून सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होतं आहे। खरं तर विविध कार्यक्रम शाळांमधून पार पडत आहेत, त्याचबरोबर लोकांच्यामधून, नागरिकांमधून मोठा उत्साह आहे। खरंच तर ह्याच उत्साहाची प्रतीक्षा अगोदरच्या पिढीने, म्हणजे ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, याचसाठी दिली होती। आज आपला देश जगभरामध्ये मुख्य प्रवाहात आहे, याचाच आपल्याला अभिमान आहे। हाच तिरंगा अधिक उंचावत जावो हीच या ठिकाणी मी प्रतिज्ञा व्यक्त करतो। त्याचबरोबर सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो। जय हिंद। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी वडगाव निंबाळकर ग्रामस्थ, पंचक्रोशीतले ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। सरपंच आहेत, सरपंच यांच्याकडून माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजनाचं झालेलं आहे। आज आपण गेले म्हणजे 13 ऑगस्टपासून आपल्या गावामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालय असतील किंवा प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी झेंडावंदन करून त्या ठिकाणी आपण एक प्रजासत्ताक दिन, आपलं स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। एक अतिशय आनंददायी वातावरण, म्हणजे आपल्या देशाचं एक सण, एक मोठा सण म्हणून आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत। 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी दरवर्षी 3 दिवस हा सण साजरा करण्याचं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्या पद्धतीने हे नियोजन होत आहे आणि याला सर्वच ग्रामस्थांकडून प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे। आज देखील या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी समाजसेवक किंवा या ठिकाणी जो ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील, हे सर्वजण या रॅलीमध्ये स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झाले। त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांचं स्वागत देखील करतो। या ठिकाणी तुम्ही या तिरंगा रॅलीला उभा आलात, तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं? तिरंगा रॅली वडगाव निंबाळकरमध्ये गेले 2 दिवस झालं तिरंगाचं नियोजन, हर घर तिरंगाचं नियोजन झालं। त्याच्यात आज तिरंगा रॅलीचा मोठा उत्सव आणि मोठा सण वडगाव 2 दिवस झालं चालू झालेले आहेत आणि या तिरंगा रॅलीतून एक मोठा संदेश गेला आहे की गावाला की सर्वांनी एकत्र येऊन एक संदेश मोठा गेला आहे गावाला, हर घर तिरंगा। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही या तिरंगा रॅलीबद्दल? हे जे तिरंगा रॅलीचं नियोजन केलं तर याच्या माध्यमातून जे आपलं देशप्रेम आहे हे जागृत झालं आणि की तिरंगा रॅलीमुळं काढल्यामुळं की बाबा अजून बी की देशावरती जे प्रेम आहे हे लोकांच्या ह्या माध्यमातून जाणून आलं। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ठिकाणी तिरंगा रॅली नियोजन झालं आहे। आज रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्या वडगाव पंचक्रोशीतले ग्रामस्थ आणि तुम्ही आयोजन केलेलं आहे। कशा प्रकारे आयोजन आणि कशा प्रकारे नियोजन हे ठिकाणी झालं, कशा प्रकारे रॅली पार पडली?
या तिरंगा रॅलीसाठी वडगाव निंबाळकर पंचक्रोशीतून आलेल्या सर्व देशभक्तांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि हे तिरंगा रॅली आयोजन करण्यामागचा उद्देश आमचा असा होता की यामुळे देशभक्ती जागृत व्हावी, एवढाच विषय होता. आणि पहलगाममधील हल्ल्याला प्रत्युत्तर आणि लोकांच्या जागृती निर्माण व्हावी यासाठी आमचा हा उद्देश होता तिरंगा रॅली काढण्याचा. या तिरंगा रॅलीमध्ये ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ठीक आहे. जय जवान.